lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. श्रीवला दाखवणार आहोत. बघूया श्रीव काय काय रिॲक्ट करते. आम्हाला बघायचं. असं करायचं नसतं. ते काय म्हणते मग? हे कोण आहे श्रीव? पप्पा. कसे दिसतात का पप्पा? मस्त दिसतात. मस्त दिसतात. आणि हे पण मस्त. दाखव तिथे. इथे शादी झाली होती का आमची? नाही. तुला कसं माहिती? शेखर काकात लागलाय. कसं नाही करायचं. शेखर काकांच्या लग्नात आम्ही काढलेला हा फोटो. पण सेम आहे. सेम दोन फोटो काढले. हो हे दादा. काय झालं दादा? मम्मी गर्ल आहे ना? केलंय दादाला. तुला पण करूया? नाही. का? करूया ना. मस्त दिसतंय. भावकीत प्रत्येक आई आपल्या पोराला आई बाबा. नागाची आई बाबा आहे ना. कशी दिसतात बघ. आणि मम्मी. मी कशी दिसते श्रीव? खरं सांग. पप्पा कसे जातात? हे बघ. मम्मी कुठे यायच्यात? मम्मा इथे. हे माझे फ्रेंड्स आहेत. नाही. स्कूलचे. नाही कॉलेजचे. कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. आणि हे कोण होतं माझ्या टर्मी मध्ये माहितीये का? बाबू. कोण होतं? तू नाही. शर्मा दादा होता. शर्मा दादा. हे पण माझे फ्रेंड्स आहेत. हा माहिती आहे. आणि तू Yes, हे पण फ्रेंड्स. हे तर अजून दहावीत वगैरे असताना. हे बघ ही आहे ना ही. हे बघ ही मावशी आहे ना ही डॉक्टर आहे. अजून ही सोना आहे का? हा ही बघ ही घरी आली होती ना सानूला घेऊन ती मावशी आहे. हे बघा. अजून हे ते बघा. नानीने पैसे देऊन फोटो काढून घेतलेले. का तर मला माहिती नव्हता. मग मी दर साडी मला पैसे द्यायची आणि बोलायची काढ फोटो काढ. मी पण हौशी जायची. नंतर मला कळलं की ते माहिती आहे ना लग्नासाठी द्यायला नसतात ना फोटो त्याच्यासाठी काढले. त्याचा एका पण फोटोचा उपयोग झाला नाही. माझे सगळे फोटो माझ्याकडेच आहे. असं नाही करायचं. हे बघ ही कोण आहे? छोटा काय छोटा त्या दिवशी सांगत होते ना चेअरवरती. बागणीची आई. बागणीची आई नव्ह, नानीची आई पण. बघ चष्मा हे बघ, घातला. आमच्या गावाकडचे हे काजू दिसत का? काजूची झाडं, ही आंब्याची झाडं. हे कोण आहे? आणि मम्मी. मम्मा आणि कोण आहे? हा कोण आहे? फुल पकडा. हा. कोण आहे? दाखवू नको फोटो. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? बंड्या मामा. मामाला ओरडेल. झूम कर. पाठी दे. नाही यार. बघ. हे बघ हा. सगळे माझे जास्त करून कॉलेजचे फोटो आहेत. हे बघ त्या मावशीचा मुलगा आहे बघ हा. आणि शर्मा दादा. एक मिनिट मी तुला एक देते. हे बघ ही मावशी. ही मावशी आहे ना ही मावशी तिचा मुलगा आहे हा. तिचा बेबी आहे. दादा शंकर नाही कृष्ण आहे बाळ. कृष्णा. हे बघ कसं गोड दिसतंय बघ दादा. तुझे काढा असे? फोटो काढले याचे. दाखव ना. म्हणजे गोडूला आमचा गुलाबजामुन. गुलाबजामुन. कोण ही आहे? मम्मी अमृता. हे पण अमृता. त्या फोटो बद्दल मी सांगणार आहे. स्टुडिओ मध्ये त्या फोटोग्राफरनी माझा फोटो लावलेला अमृता. ब्लॅक अँड व्हाईट करून. अमृता. एवढे फोटो काढलेले मी. अमृता. छोटा मला म्हणायचं ह्याच्यातच माझे पप्पा आत आले. अमृता. असे फोटो काढत असते. अमृता. बघ था मागे काय. अमृता. हे बघ ऐश्वर्याचा फोटो आहे हा. हिचा फोटो चिटकवला एडिट करून. कोल्हापूरच्या मैत्रिणी त्यांनी केलेलं मग आम्ही पण केलेलं. ही अमृता. अजून एक ऐश्वर्याचा आहे. हा ना हा ऐश्वर्याचा नाही. हा एक मुलगी होती तिचा कशाचं ते एंगेजमेंट. अमृता ही आहे. हा ड्रेस मी घेतला. केवढे फोटो आहे तुझे? बघितले अमृताचे केवढे फोटो आहेत. हे कोण आहे? कोण आहे? शेखर काका, पप्पा, मेनल काकी, मम्मा. दाखव ना. हा फोटो आम्ही महालक्ष्मीच्या इथे काढलेला आहे ना. लग्नाच्या अगोदर वाटतं. आपल्या लग्नाच्या अगोदर भाऊजींच्या आधी हे हा दाखव. हा कोण आहे? मामा अजून मम्मा. मामा आहे. सॉरी छोट्या. अरे यार. हा आहे काय? चिटकवलेला? हा पण नाही. हा बघ. कुठे चिटकवलेला? नाही तू कोण आहे? कोण आहे? तू म्हणते मग. रुसलेला तो तेव्हा. तू कसा रुसतो तसा रुसलेला तो. बघितले केवढे फोटो आहेत माझे. अरे बाप रे बाप. हे कोण आहे? हिडंबा कोण आहे? मम्मा अमृता आहे. हे तुझ्या वेळेचं आहे वाटतं. शर्मा काय? नाही, शर्मा शंकर. काढत केलेला आपण. मम्मा तू शंकर बोल. शंकर नाही कृष्णा. अजून हे बघ हे माझी मम्मा माझ्या मम्माच्या टाइमी मध्ये मी होती. हा नानीच्या. पूर्वी कसे असायचे फोटो.
हे बघा बस, मम्मा एवढं पुढे जाऊ नको दिसणार मला. आणि ही आमची गावाकडची मम्मी, माझी मम्मी आणि मी आहे काकेमध्ये. केवढीशी आहे मी. कॅफे घातलेली आहे. गावाकडची मम्मी केवढी बारीक आहे बघा ना. कशी दिसते. बापरे हॅलो पप्पा. अरे नानी आहे ती. मम्मी माझी केवढी गंभीर. गंभीर म्हणजे हसत पण नाही काय नाही. माझा सगळा फोटो ती हसलेली आहे. माझ्या लग्नाच्या वेळेस तर तो फोटोग्राफर म्हणत होता एक नंबर नवरी आहे. हिला हसा मला म्हणण्याची गरजच नाही. हा बघा, हा ऐश्वर्याचा फोटो. हा ऐश्वर्याचा फोटो हिने बघा कसं केलंय बघा. फसवलंय मला. हे का फसवलं मी फसलं गेलोय. तो फोटो मला थोडी मला सिलेक्ट केलं तुम्ही. हो. पाठवा नाही. हे बघ मम्मा छोटी असताना. योगा शेंबडी. तुमचे छोटेपणीचे नाही आहेत ह्याच्यात नाही ते का? बागेत आहे, बागेत आहे, बागेत आहे. बागेत गेल्यावर आम्ही ब्लॉग बनवणार मग तेव्हा मी तुम्हाला दाखवते. ती पप्पा बाबा बाबा नाही तर ते बोलायचे नेहमी बोलतात. माय माय हे माय. शी, हा फोटो किती घाण आलाय. मी एकटी घाण दिसते, हे दोघं गोड दिसतात एकदम. छान आहे ना हे बघ. चरणं जात आहे. तुमचे छान आहे म्हणून. ओ. हा पण. मम्मा हो. तेवढ्या मम्मा हा फोटो शोधत होते का? हा. आई बाबा बोलत होते हा. बदलापूरला भेटला फोटो. आई बाबांचा माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो आहे. कसले दिसतात ना पहिले. बहिण आहे बाबांचं. हे बघ, पप्पा तुम्हीच नाही सध्याच्यात. तुम्ही असता इथे पाठी नवरा लागतो. आमचा नवरा बागीत होता. हसत का नाही हसली आहे नाही माझ्या अंगठी दिसतं. नवीन घ्या. घेतली. झाले झाली एवढी. झाले. आम्ही एक ब्लॉग बनवला होता काल, पण तो खूप गडबडीत झाला आणि शेवटी माझ्या पण लक्षात आलं नाही की मी तो ब्लॉग एंडच नाही केला. आणि नंतर फोटोज बघितल्यानंतर मला थोडं लक्षात आलं मला एडिटिंगसाठी ते फोटो कॅप्चर करून घ्यायचे होते. तर एक दोन फोटो बद्दल मला काहीतरी बोलायचं होतं, पण ते मी काल बोलायला विसरून गेली कारण श्रीओ होता, श्रीओचे पप्पा होते, तर मी गोंधळून गेली. तर हा फोटो आहे ना, हा नववारीतला फोटो आहे. आणि हा फोटो जेव्हा मी काढला कॉलेजमध्ये आणि जेव्हा तो भेटला तर ते फोटो मी घरी येऊन दाखवायची ना, तर माझी मम्मी ओ किती छान फोटो आले. मम्मी माझी लय कौतुक करायची माझ्या फोटोचं वगैरे काय. तर माझा भाऊ बापरे तो कौतुक कमी आणि बोलायचा असलं काही घालत जाऊ नको, काय ते नववारी घालते वगैरे. म्हणजे रिस्पेक्ट आहे नववारी बद्दल, पण त्याला तो बोलायचा की ते नेहमीची नॉर्मल साडी तुला छान दिसते, नववारी नको घालू परत वगैरे वगैरे. तर मी तेव्हा बोललेली मम्मीला की मी ना ह्याची कोण पण बायको असेल ना, मी तिला सांगणार, मी तिला गोडगोड बोलून सांगणार तू नववारीच घाल लग्नात. आणि सेम भाई सब सेम असं झालं की आमची शिवानी आहे ना लग्नाच्या वेळेस कन्फ्युज होती की मी नववारी घालू का, मला कशी दिसेल, माझी हाईट आहे वगैरे वगैरे असं. मध्ये पार्लरवाली मग तिला सांगितलं की मोठी साडी घे पण छान दिसते वगैरे. आणि तिने मला फोन केला, ती बऱ्याच वेळेस मला फोन करून विचारत होती मी काय करू, मी कन्फ्युज आहे असं तसं. तर मग मी तिला बोलली की अगो खूप छान दिसते नववारी, इतकी सुंदर. आणि माझ्या लग्नात पण मी घातलेली आणि खरंच छान दिसते. पण मला एक माझं ध्येय होतं की तिला नववारी घातलीच पाहिजे तिच्या लग्नात. आणि ती खरंच खूप गोड दिसत होती, खूप सुंदर दिसत होती. पण मी तिला कन्व्हिन्स केलं की ऍक्च्युली ती घालणारच होती, पण ती फक्त मला विचारत होती मला दिसेल ना काय दीदी छान वगैरे. तर मी तिला बोलली हो खूप छान दिसेल, खूप छान दिसेल. तो काय बोलला नाही. आता तेव्हा कसं आपण लहान असतो तेव्हा तो तसं त्याचे विचार होते, पण आता तो काय बोलला नाही, तिला पण काय नाही बोलला. आणि मी पण नववारीच घातलेली त्याच्या लग्नात. तर हा एक म्हणजे ही एक आठवण की त्यावेळेस असं झालेलं आणि आता सेम असं. आणि हा फोटो आहे ना, वाव किती छान दिसते हा फोटो. तर हा फोटो आहे ना, तर ह्या फोटोमध्ये ना इथे मला तीळ आहे. हा तर मला म्हणजे रिअलाइजच नाही झालं की त्या माणसाने तो तीळ काढून टाकला. तर हा फोटो मी घरी आणला, आम्ही किती दिवस सगळ्यांनी फोटो हा बघितलेला, पण आम्हाला कोणाच्याच लक्षात आलं नाही की त्यांनी तीळ काढून टाकलाय वगैरे. आणि नंतर जेव्हा हे आले तेव्हा म्हणजे ह्यांनी बघितला तो फोटो आणि ह्यांनी मला सांगितलं की अगं तुझा तीळ काढून टाकलाय. तेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, म्हणजे ह्यांचं एवढं लक्ष होतं हो नसतं ना. तर हा हे एवढं सांगायचं होतं मला. आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या वगैरे आहेत, पण त्यांच्या म्हणजे काय बोलतात त्यांना मी विचारलेलं नाही ना की असं असं ब्लॉग बनवणार आहे तुमचे फोटो जर दाखवायचे असतील आणि ते बरं पण नाही वाटत. तर फक्त आमचे फोटो आम्ही दाखवले, त्यातल्या त्यात श्रीयोनी काल चुकून जर कोणाचे फोटो असे दाखवले असतील तर एवढे व्यवस्थित नाही दिसत आहेत ते, पण तरी पण सॉरी जर कोणाला वाईट वाटलं असेल त्यांचे फोटो बघून. सो ठीक आहे, हाच होता ब्लॉग. आपल्या कपाटात म्हणजे पूर्वीचे फोटोज वगैरे भरपूर असतात, तर काही लोकांना आवडतात काही लोकांना नाही आवडत. पण मला माझे लहानपणीपासूनचे ते आतापर्यंतचे मला पहिल्यापासूनच फोटो खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. आणि साडी डेचा तर मी तुम्हाला बोललेली की मम्मीचा आमचा प्लॅन होता की तू भरपूर फोटो काढ. ती तेव्हा पैसे पण भरपूर द्यायची आणि फोटो काढायला लावायची मला, पण ते काय प्लॅन होता आणि तिचा प्लॅन पण फिसकटला कारण माझं लव्ह मॅरेज झालं, माझं अरेंज मॅरेज झालंच नाही. एक पण फोटो आम्ही कुठे, माझा बायोडाटाच काढला नाही ऍक्च्युली, आणि माझ्या मिस्टरांचा पण बायोडाटा आमच्या दोघांचा पण काढला नव्हता. कांदा पोह्याचा पण कार्यक्रम वगैरे आमचा झाला नाही, डायरेक्ट आमचं लग्नच झालं, नाही एंगेजमेंट झाली आणि त्याच्यानंतर लग्न झालं. पण छान, मला फोटो काढायला खूप आवडतं अजून पण. पण आता आपण ह्याच्यामध्ये काढतो मोबाईलमध्ये, तेव्हा मोबाईल एवढे नव्हते, तर आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन काढायचो. आणि साडी डेला तर सगळ्या मुली, आमचं एक तर गर्ल्सचं कॉलेज होतं फक्त गर्ल्स, आणि मग आम्ही साडी डेला एवढे छान नटून थटून यायचो आणि मग फोटो वगैरे काढायचो. पण मी साडी डेला साडी घालायला मला खूप म्हणजे आमचं एकतर अंतर खूप होतं, बसमधून यायला लागायचं आणि मला असं वाटायचं ती साडी त्याच्यामुळे. आणि तेव्हा मला साडी नेसता पण यायची नाही, माझ्या मम्मीला पण एवढं काही हे नाही की मम्मी मला साडी नेसवू शकेल. तर मी जेव्हा पण साडी घातलेली आहे ना, मग ते शेजारच्या काकूंना वगैरे बोलवून किंवा मग माझी मैत्रीण होती वृषाली, खास मैत्रीण एकदम जीवलग, तर तिच्या घरी जाऊन मग आम्ही दोघी रेडी व्हायचो. आणि माझ्याकडे कॉलेज म्हणजे माझ्याकडे लग्नापर्यंत, लग्नात पण तिचं सगळं साहित्य मी यूज केलं. म्हणजे
व्हॅक्सिंगसाठी असू दे, तुम्हाला सांगते अजून काय केलं मी, ब्लीच वगैरे केलेलं ते काय मी आणलेलं, पण लिपस्टिक, काजळ आणि पॉन्ड्सची पावडर लावलेली मी लग्नात. कारण आमच्या वेळेस एवढं नव्हतं क्रेज जेवढं आता आहे मेकअप वगैरेचं. आणि व्हिडिओ शूटिंग वगैरे पण ऍक्च्युली मी त्यावेळेस पप्पांना एवढं सांगितलेलं की जेवढा खर्च कमी करता येईल तेवढा करा. कारण आतासारखं तेव्हा परिस्थिती नव्हती आणि सगळं म्हणजे घरची परिस्थिती एवढी काही हे नव्हती. आणि त्यामुळे पण माझ्या जावेच्या लग्न, माझ्या जावेने खूप स्वतःची हाऊस मस्त केलेली. त्यांनी मेकअप ला बाई बोलवलेली, परत त्यांना तिने पहिला घरी मेकअप करून दाखवलेला आणि मग हॉलवरती वगैरे केलेला. ते मी बघितलेलं सगळं, पण नाही म्हणजे मला इंटरेस्टच नव्हता त्यामुळे. आणि पत्रिका सुद्धा काढताना पप्पा मला विचारत होते, बाळ तुझी पत्रिका कशी काढायची, तर मी पप्पांना सांगितलेलं सगळ्यात कमी किमतीची जी पत्रिका असेल ना ती काढा माझी म्हणून. एवढं म्हणजे. आणि सगळं म्हणजे फोकस सगळा कशावरती होता, फक्त फोटो काढण्यावरती. आणि अक्षरशः मी जर माझ्या घरी गेली किंवा इथे पण आहे माझा लग्नाचा अल्बम, तर तो पण आम्ही ब्लॉग बनवू. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल ना, मी एकदम म्हणजे मी काय फक्त लिपस्टिक लावलेली आहे, ती पण एवढी काही चांगली नाही. त्याच्यापेक्षा आता माझ्याकडे एवढं मेकअपचं साहित्य आहे. माझ्या भावाच्या लग्नासाठी मी मागवलेलं, पण मी पार्लरवाली सांगितलेली, माझ्या लग्नात नाही माझ्या भावाच्या लग्नात. आणि तेव्हा माझे मिस्टर, माझी मम्मी आणि माझा भाऊ ही 3 माणसं माझ्या एवढी पाठी लागलेली की तू पार्लरवाली सांग, तू छान तयार हो. माझा भाऊ तर माझ्या एवढा पाठी लागलेला की तू छान तयार हो, पार्लरवाली किती पण पैसे असू दे, तू पार्लरवाली सांग स्वतःसाठी, असा तो माझ्या पाठी लागलेला. खूप गोड माणसं आहेत माझ्या आयुष्यात, माझ्या घरातली. आणि छान मी नटलेली माझ्या भावाच्या लग्नात. म्हणजे माझ्या लग्नात जी हाऊस झाली नाही ती मी माझ्या भावाच्या लग्नात करून घेतली. आणि काय. आणि हा हे 2 फोटो आम्ही माझ्या मोठ्या दिरांच्या लग्नात काढलेले. आणि हा फोटो आम्ही चोरून काढत होतो. तर हा फोटो काढताना म्हणजे जेवढे पण हॉलवरती त्यांचं म्हणजे तिकडे रिसेप्शन वगैरे चालू होतं आणि आम्ही हे 2 फोटो ह्यांनी फोटोग्राफरला हळूच बोलवून आणला आणि आमच्या दोघांचे फोटो काढा असं सांगितलेलं. आणि आम्ही हा फोटो काढत होतो आणि तितक्यात ह्यांचे मित्र म्हणजे जे भाऊजींचे पण मित्र आहेत ते सगळेजण ओरडलेले मिसळपाव म्हणून. ते अजून पण आम्हाला मिसळपाव म्हणून चिडवतात कारण मी कोल्हापूरची आहे म्हणून. पण खूप मजा आलेली. आणि तेव्हा आम्ही दोघं एवढे घाबरलेलो कारण आमचे सगळे रिलेटिव्ह पाठी बघितले आणि आम्ही नेमके फोटो काढत होतो. मग ते दुसरीकडे गेले, मी दुसरीकडे गेली. पण म्हणजे आमच्या घरी माहिती होतं पण सगळ्या रिलेटिव्हजना एवढं माहिती नव्हतं आणि लग्नाच्या अगोदर असं फोटो काढणं. तर तेव्हा आम्ही घाबरले. मी जास्त घाबरलेलो कारण माझ्या सासऱ्यांच्यामुळे आणि पप्पांच्यामुळे. मम्मीला तर सगळं माहितीच होतं. पण आमच्या सासऱ्यांनीच आम्हाला वरती बोलवलं स्टेजवर आणि त्यांच्यासोबत मला पण घेतला आणि फोटो काढला. तर आम्ही थोडं नॉर्मल झालो. पण खूप मजा आली. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong.